नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती 2023 पासून पेंडिंग पडली आहे. ग्रहण लागलं होतं. 2025 परत रिओपन झाली होती. 2025 ला जी आर आला. परत काही शिक्षकांना इथे भरण्यासाठी चान्स दिला, संधी दिली आणि त्याचा निकाल लावण्यासाठी बराच उशीर झाला. शेवटी एक परिपत्रक आलेलं आहे. 2 दिवसामध्ये तुमचा निकाल लावला जाणार आहे. आता सरकारी काम 6 महिने थांब तुमच्या आमच्यासाठी ठीक आहे, त्यांच्यासाठी पण तेच असेल तर मग अवघड आहे. पण मात्र निकाल लवकर लावणं गरजेचंच असणार आहे. का? कारण शिक्षक भरतीला तुम्ही जर इथे केंद्र प्रमुख या पदावर गेले तर शिक्षक भरतीला ती जागा रिक्त होतात आणि त्या जागा शिक्षक भरतीमधून भरल्या जाऊ शकतात. सो हा नक्कीच मुद्दा महत्वाचा असणार आहे. 2 दिवसामध्ये तुमचं यादी लावून 5 दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून सुद्धा टाकणार आहे. लक्षात घ्या, तुमची नियुक्ती पण लगेच होणार आहे. सो चांगली बातमी आहे. बरेच वर्ष लावले मात्र त्याला, म्हणजे 2023 पासून 26 3.5 वर्ष लागले. बघूया 2 दिवसात हे होतं का, किती उमेदवारांची निवड होणार हे पण सांगितलं त्यांनी आणि कागदपत्रे कोणती लागणार आहे. सो जे विद्यार्थी, आता विद्यार्थी तुम्ही शिक्षक आहात खरं म्हणजे, जे शिक्षक यासाठी आतुरतेने वाट बघत होते त्यांनी लगेच डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. मी जे सांगतोय डॉक्युमेंट परिपत्रक पण तुम्ही सेव्ह करून ठेवा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी एक महत्वाची अपडेट आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमी कडनं बघा, शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी तुम्ही त्यांना नक्की शेअर करा की इथे मेंटोरिंग बॅच आपण चालू केली आहे. म्हणजे प्राधान्यक्रम देण्यापासून नियुक्ती होईपर्यंत सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये आम्ही 499 रुपयात सांगणार आहोत. युट्यूबवरती फ्री अवेलेबल असणार आहे, फक्त ते स्कॅटर्ड आहे. जर तुम्हाला सिक्वेन्सी पाहिजे असेल तर ह्या बॅच मध्ये या. स्कॅटर्ड तुम्ही बघू शकता असेल तर युट्यूबवर अवेलेबल आहे. दुसरं काय, सीडीची बॅच पण आपण चालू केलेली आहे. 6 सप्टेंबरला ही एक्झाम आहे. मराठी हिंदीमध्ये शिकवलं जाणार. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे 1-to-1 काउन्सिलिंग आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. सो नक्की जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, केंद्र प्रमुखची जाहिरात खरं म्हणजे ही आलेली कधी होती? 2023 मध्ये. ती रिओपन झाली. परत विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला चान्स दिला, म्हणजे शिक्षकांना 25 सप्टेंबर, मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते नोव्हेंबर पर्यंत संधी दिली होती. तुमची एक्झाम घेण्यात आली आणि त्याच्यानंतर आता हा निकाल लावण्यास उशीर झालेला आहे. परीक्षा दिनांक पण दिली होती बघा. परीक्षा 1 ते 12 ते 5-12च्या दरम्यान होणार होती. आता यामध्ये या केंद्र प्रमुख भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा होत्या. 2025 ची जाहिरात तुमच्या समोर आहे. मुंबई विभाग विचार केला तर ठाण्यासाठी 51 जागा होत्या, त्यापैकी उर्दूच्या काहीच नव्हत्या आणि अंध अपंगांना एकूण 2 जागा होत्या. बघा, पालघरला मी फक्त ह्या वाचून दाखवतो, ह्या तुम्ही चेक करून घ्या. ह्या उर्दूच्या जागा त्यातनं वर्ग करा आणि ह्या दिव्यांगांच्या जागा त्यातनं वर्ग करा. लक्षात घ्या. मग पालघरला 75 जागा, रायगड 114 जागा, पुणे विभागामध्ये पुणे 151, सोलापूर 99, अहिल्यानगर 123, कोल्हापूरमध्ये 85, त्यानंतर दुसरा आहे सांगलीमध्ये 68, सातारामध्ये 111, सिंधुदुर्ग 72, रत्नागिरी 125, अमरावतीमध्ये 69, यवतमाळ 89, वर्धा 43, अकोला 42, बुलढाणा 65, त्याचबरोबर वाशिम 35, नागपूर 68, गडचिरोली 50, गोंदिया 42, भंडारा 30, चंद्रपूर 66, छत्रपती संभाजीनगर 64, परभणी 43, बीड 78, हिंगोली 34, जालना 53, नाशिक 122, जळगाव 80, नंदुरबार 45, धुळे 41, लातूर 50, धाराशिव 40, नांदेड 87 अशा जागा होत्या. बघा, आता याच्या अगेन्स्ट एक महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे. 4 जून 2026 परिपत्रक आहे. कुणाचं आहे? शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं परिपत्रक आहे. आता कुणाला पाठवलं? हे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवलंय. विषय काय? केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025, जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे, जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे आणि नियुक्ती प्रक्रिया राबवणे संदर्भात हे परिपत्रक आहे. तुम्हाला हे परिपत्रक पण दाखवू शकतो. जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये इग्नाइट नाव टाईप करून पाठवा. मी तुम्हाला हे पर्सनली शेअर करतो. बघा, हे परिपत्रक आहे तुमच्या समोर. यामध्ये त्यांनी सगळं सांगितलं. 3-4 टप्प्यात तुम्हाला माहिती होतोय. पहिला टप्पा जो आहे तो त्यांनी सांगितलं निवड यादी कधी लावायची आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आणि किती उमेदवारांची निवड करायची आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. चौथ्या टप्प्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी काही महत्वाची माहिती दिलेली आहे आणि पुढच्या टप्प्यात 5व्या टप्प्यात त्यांनी शिक्षक भरतीच्या किती जागा रिक्त होणार हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. सो हे 1 बाय 1 तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. त्यातला पहिला मुद्दा आपण समजून घेऊया. त्यांनी सांगितलं 2 दिवसात यादी, 5 दिवसात डीव्ही आणि 2.5 पट उमेदवारांची निवड करा. यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, तुम्हाला बघा 2 दिवसामध्ये बघा, शिक्षक संचालक प्राथमिक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जिल्हानिहाय उमेदवारांची यादी, त्या उमेदवारांची प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार डिक्रीजिंग ऑर्डर कोणी द्यायची आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने द्यायची आहे. उतरत्या क्रमानुसार सोपवली आहे, ऑलरेडी सोपवली आहे. सदर यादी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी सदर पत्र निर्गमित झाल्याच्या, कधी झालं निर्गमित? हे 4 जूनला निर्गमित झालं हे परिपत्रक आहे. निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. म्हणजे 6 जून पर्यंत ही निवड यादी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून मिळणार आहे.
कोणती डायरेक्टली निवड यादी आहे, निवड यादी. बरोबर. आता निवड यादी म्हणूया आपण, गुणांच्या उतरत्या क्रमानुसारची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आलेली आहे. ओके. मग पुढचा मुद्दा आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्राप्त झालेल्या यादीचे अवलोकन करून सदर यादी उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमाने आहे किंवा नाही कसे याची खातरजमा करावी, नसल्यास त्यात त्यांच्या स्तरावर योग्य ती सुधारणा करावी. ओके. संबंधित जिल्हा परिषदेने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 करिता जितक्या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याच्या अडीच पट, किती पट घ्यायचे, अडीच पट घ्यायचे, अडीच पट उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावेत. त्या उमेदवारांना यादी उपलब्ध झाल्यापासून 5 दिवसांच्या आत, काय 5 दिवसांच्या आत एका विशिष्ट दिनांकास कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. 5 दिवसाच्या आत. सपोज हे 6 तारखेला यांच्याकडे आलं, यांनी चेक केलं आणि लगेच त्यांची यादी लावली, काय निवड यादी लावली. निवड यादी लावली 6 जूनला म्हणा किंवा 7 जूनला निवड यादी लावली. त्याच्यानंतर 7 जून नंतर 5 दिवसाच्या आत म्हणजे 12 जून पर्यंत काय सांगितलं, 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट दिनांकात म्हणजे 7 ते 12 जून, जास्तीत जास्त काय होऊ शकतं 15 जून पर्यंत. 15 जून पर्यंत त्यांची काय डीव्ही पण करून घ्या, कारण 15 जून नंतर तुम्हाला पवित्र पोर्टलला संस्थांना रजिस्ट्रेशन प्रोसेस बंद होणार आहे. म्हणजे 15 जूनच्या आत हे करणं गरजेचं आहे. सो मी असं म्हणेल तुम्हाला की 12 जून पर्यंत ही करून टाका आणि मग डीव्हीला जे उमेदवार आले, जे पात्र ठरेल त्यांना नियुक्ती देऊन टाका. आणि नियुक्ती दिली, आता अडीच पट नंतर एखादा उमेदवार अपात्र जरी झाला काही कारणास्तव, दुसरा आहे ना, अडीच पट उमेदवार बोललो ना, दुसरा आहे, तिसरा आहे. सो अशा पद्धतीने 12 जून पर्यंत डायरेक्ट फायनल निवड यादी पण लागली जाऊ शकते, कारण 15 जून लास्ट डेट आहे. जर ही लागली नाही तर पुढे एक्सटेंड झाली तर मग शिक्षक भरती पण पुढे एक्सटेंड होणार, कारण ह्या जागा 24 रिक्त होणार आहे. दाखवतो मी तुम्हाला. कागदपत्रांच्या पडताळणी आधारे या उमेदवारांची पात्रता या पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचीप्रमाणे तपासण्यात यावी. सदर तपशील खालील उदाहरणासह स्पष्ट करण्यात येत आहे. एक उदाहरण त्याने दिले बघा, एक उदाहरण तुमच्यासाठी. हे जे सांगितलं याचं उदाहरण बघा. एक क्ष नावाचा विद्यार्थी आहे, शिक्षक आहे. जिल्हा परिषदेने 100 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यापैकी 4 जागा दिव्यांगांसाठी. किती जागा? 4 जागा ह्या दिव्यांगांसाठी काढल्या, राखीव होत्या. तसेच एकूण 1100 उमेदवार परीक्षेत प्रविष्ट झाले. जागा किती? 100 जागा. उमेदवार किती? 1100 आले. दिव्यांगांना यामध्ये किती? 4 जागा दिव्यांगांना दिल्या. बरोबर आहे. हा धरल्या. सर्वसाधारण उमेदवारांना किती? मग सर्वसाधारण उमेदवारांना किती मिळणार? यातनं 96 जागा मिळणार आहे. बरोबर. 96 आणि 4. ओके, पुढे जाऊया आपण. त्यामुळे अडीच पट या प्रमाणात गुणानुक्रमाने पाहिले तर 240 उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जातील. म्हणजे इथे 240 उमेदवार कशाला येणार आहे? डीव्ही साठी बोलवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे 4 पट उमेदवार, जेवढ्या जागा आहेत ना दिव्यांग सोडून त्याच्या 4 पट उमेदवार बोलवण्यात येतील. दिव्यांग पण 4 पट, पण ते दिव्यांग असतील, लक्षात घ्या. ओके, विचारात घ्यावेत. आता इथे आरक्षण जर बघितलं फक्त दिव्यांगांसाठीच दिले बरं का, बाकी कुठेच आरक्षण नाही. कॅटेगरीनुसार आरक्षण नाही. दिव्यांगांना फक्त वेगळं आरक्षण आहे आणि उर्दूसाठी वेगळे शिक्षक घेतले. बाकी कॅटेगरीनुसार आरक्षण आहे का? नाही, लक्षात घ्या. कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव 4 जागांकरिता 2.5 पट प्रमाणात ज्या उमेदवारांची दिव्यांगत्व दावा केला आहे अशा उमेदवारांपैकी गुणानुक्रमे पहिले 10 विद्यार्थी, याच्या 2.5 पट म्हणजे किती घ्यायचे? 10 विद्यार्थी डीव्ही साठी बनवणार आपण. बरोबर आहे. त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. पाचारण केलेल्या उमेदवारांमधून सर्व जागांवर कोणत्याही अपात्रतेमुळे उमेदवारांची निवड होत नसल्यास रिक्त राहिलेल्या जागांच्या 2.5 पट उमेदवारांना गुणानुक्रमानुसार कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. सपोज इथे जागाला जेवढे वळते नाहीच भेटले, बाबा रिक्त आहे, कारण अपात्र झालं, ते पुढच्या 2.5 पट परत मागवा, पुढच्या 2.5 पट. पण असं होणार नाही. इथेच यामधूनच 10 मधून 4 सिलेक्शन करायचे, 240 मधून 96 सिलेक्शन होऊन जातील. जरी एखादा अपात्र झाला तर पुढचा उमेदवार येणारच आहे. पण जरी नाहीच भेटला, सपोज 10च्या 4 विद्यार्थी भेटत नाही, पुढच्या 2.5 पट मागवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वसाधारण यादीत गुणवत्तेनुसार दिव्यांग उमेदवारांचा समावेश होत असल्यास त्यांची नियुक्ती सर्वसाधारण पदांमधूनच गृहीत धरण्यात यावी. म्हणजेच काय, दिव्यांग उमेदवार कॅटेगरी म्हणजे त्यांच्या स्कोअरनुसार ते जर इकडे जात असतील, गुणानुक्रममध्ये पहिल्या 240 मध्ये हे जर आले तर यांचा विचार इथेच करावा. याच्यानंतर जे 240 नंतरचे त्यामधले दिव्यांग घ्यावे असं त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. ओके, आता पुढे घेऊन जातो. हे उदाहरण झालं. पुढे कागदपत्रे कोणकोणती लागणार तुम्हाला लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षात घ्या. याच्यामध्ये जर काही इश्यू असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो, विथ प्रूफ घेतो, काळजी करू नका. शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, पदवीधर तुमचं पाहिजे, 6 वर्ष तुमचं सेवा पाहिजे आणि DED जे आहे तुमचं व्यावसायिक अर्हता पाहिजे. नियुक्ती आदेश तुमची जी आहे त्या नियुक्ती आदेशाची प्रत पाहिजे तुम्हाला. आदेश सेवेत कार्यरत असल्याबाबतचा सक्षम प्राधिकाराचा दाखला, सेवा पुस्तकाच्या प्रथम पानाची साक्षांकित प्रत तुम्हाला लागणार आहे. TTCD प्रमाणपत्र गुणपत्रक, उमेदवाराच्या TT प्रमाणपत्र गुणपत्रकाबाबत साशंकता असल्यास त्याबाबत महाराष्ट्र राज्य परिषदेकडून पडताळणी करून घ्यावं सांगितलंय. बरोबर आहे. किंवा TTCD प्रमाणपत्र व गुणपत्रक अधिकृत असल्याबाबत उमेदवारांकडून हमीपत्र घेण्यात यावे.
विभागीय चौकशी फौजदारी प्रकरण प्रलंबित चालू नसल्याबाबत सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. तुमच्यावरती काही प्रकरण चालू नाहीये बाबा असं तुमच्या ऑथॉरिटी पर्सन कडनं घेऊन टाकायचं आहे. संगणक अर्हता प्रमाणपत्र कम्प्युटरचं पण याच्या बाबत एक महत्वाचा GR आहे. हे नसेल तरी तुम्हाला इथे पात्र ठरण्यात येणार आहे, काळजी करू नका. यावर तुम्ही सेपरेट बोलतो. जर तुमचा इश्यू असेल याच्यावरती मला कमेंट बॉक्समध्ये टाका. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सिंपल आहे, त्याची प्रिंटआउट काढा, ऑनलाईन अवेलेबल आहे. नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवून देईल. बरोबर आहे. मला कमेंटमध्ये टाका तुम्हाला काय काय पाहिजे किंवा काय इश्यू तुमचा टाका. उमेदवारांची मूळ नियुक्ती राखीव प्रवाहातून झाली असल्यास संबंधित जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. SC मधनं झाला असेल, तुम्ही SC मधून फॉर्म भरला होता, भले इथे जरी नाहीये पण मूळ प्रवाहातून झाले असेल तुमची, तर जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. हिंदी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट याबाबतचे प्रमाणपत्र तसेच स्थायित्व लाभ प्रमाणपत्र यासाठी उमेदवार पात्र असला तरी अशी प्रमाणपत्रे संबंधित प्राधिकरणाकडून विहित मोतीत निर्गमित होत नाहीत. सबब या प्रमाणपत्रांसाठी आग्रह न करता नियुक्तीच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत ती सादर करण्याबाबत सूट द्यावी असं सांगितलंय. मराठी भाषा हिंदी भाषा तुम्हाला येते का? 10वी 12वीला जर 10वीलाच म्हणजे मराठी भाषा जर असेल तुमची तर तेच प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकता. अन्यथा नसेल जरी तर तुम्हाला सूट दिली 3 महिन्याची. बघा त्यांनी सांगितलंय काय 3 महिन्याच्या आत ही सादर करण्याबाबत उमेदवाराकडून हमीपत्र घेण्यात यावे. या मुदतीत असे प्रमाण सादर न करणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येईल. ही बाब नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद करावी. ओके ठीक आहे, काही हरकत नाही, मोठी बाब नाहीये. मागील 5 वर्षाची गोपनीय अहवाल 25-26च्या गोपनीय अहवाल एखाद्या उमेदवाराच्या बाबतीत अनुपलब्ध असल्यास सदर वर्ष सोडून त्यापूर्वीचे 5 वर्ष गोपनीय अहवाल विचारात घेण्यात यावे. तुमचा गोपनीय अहवाल तुम्हाला माहिती तुमच्या ऑथॉरिटी पर्सन कडे घेऊन टाका. दिव्यांगत्वाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकरणाने दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि UDID कार्ड पण तुम्हाला लागणार आहे. आता दिव्यांगांसाठी महत्त्वाचं सांगतो मला मी, दिव्यांगासाठीचे आरक्षण हे दिव्यांगत्वाच्या वर्गवारीनुसार लागू आहे. जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग वर्गवारीचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद दिव्यांगच्या अन्य वर्गवारीतून अथवा सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यात येऊ नये. सदर पद रिक्त ठेवण्यात येईल. दिव्यांगाचा अनुशेष पुढे कॅरी फॉरवर्ड केला जातो, तो भरला जाणार नाही. दिव्यांगाचे 4 प्रकार पडतात. त्या प्रकाराला जर उमेदवार उपलब्ध नसेल तर ती जागा तशीच ठेवली जाते, व्हॅकंट पुढच्या वर्षासाठी कॅरी ओव्हर केली जाते. बघा या पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचनेनुसार व कागदपत्र पडताळणीच्या आधारे अशी पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात उमेदवारांची अंतिम निवड सूची तयार करण्यात यावी. अंतिम निवड सूचीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांची निवड सूची तयार केल्यानंतर गुणवत्ता क्रमानुसार नियुक्ती आदेश व संपदेशाने पदस्थापना देण्याबाबतचे आदेश पुढील 2 दिवसात द्यावे. आता तुम्हाला मी सांगितलं बघा, आता हे 4 तारखेला आलेलं परिपत्रक आहे. 6 तारखेला तुमची निवड यादी लागणार आहे. बरोबर आहे, निवड यादी लागणार आहे. त्यानंतर 5 दिवसाच्या आत म्हणजे 11 तारखेपर्यंत तुमची DV होऊन जाणार आहे. त्यानंतर 13 तारखेपर्यंत तुमची नियुक्ती सुद्धा होऊन जाणार आहे. नियुक्ती बरोबर की नाही. मग समुपदेशन अंतिम निवड सूची तयार करायची आहे. निवड सूची अंतिम होऊन याला पण 13 तारखेला अंतिम होणार आहे आणि 15 तारखेपर्यंत काय समुपदेशाने तुमची नियुक्ती पदस्थापना करणं म्हणजे नियुक्ती पण होणार. म्हणजे डेडलाईन पण त्यांनी 15च ठेवली आहे. कारण का शिक्षक भरती चालू आहे ना सध्या. 15 जून डेडलाईन दिली त्यांनी संस्थांना पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायला. सो 15 तारखेपर्यंत व्हायलाच पाहिजे असं त्यांचा हे आग्रह. का आग्रह आहे पुढे बघूया. दिव्यांग उमेदवार निवड कागदपत्रे कोणती लागतील तर त्यांनी आज सांगितलेलं तुम्हाला मी आता सांगितलं E आणि F तेच आहे, इथे तेच दिलेलं तेच पॉईंट आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे 2400 शिक्षकांची पदे रिक्त होणार आहे. यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे बघा. म्हणजे ऑलरेडी तुमची नियुक्ती करणं हा प्रयत्न आहे, पण 2400 पदं रिक्त होत आहेत त्यांची पदभरती करणं हा पण प्रयत्न आहे बघा. त्यांनी आता कोर्टामध्ये ज्या केसेस वगैरे चालू असेल ना ते अधीन आहे असं धरूनच त्यांना नियुक्ती द्यावी असं पण सांगण्यात आलेलं आहे. आणि 2400 पद शिक्षकांची पदे या शिक्षक पदभरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात. कधी 2025च्या भरतीसाठी. आगामी शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत असल्याची पार्श्वभूमी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार केंद्र प्रमुखांवर सोपण्यात आलेल्या वाढीव जबाबदाऱ्या विचारात घेता उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असा मेसेज गेला आहे. सो एवढ्या पुढच्या 8 दिवसात तुमची नियुक्ती होणार आहे. सो जे विद्यार्थी शिक्षक म्हणजे आहेत या रेसमध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्या इग्नाइटच्या टीम बॅचमध्ये पण होते, मार्गदर्शन घेतलं त्यांनी. मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं सिलेक्शन झाल्यावरती. सिलेक्शन होणार जे तुम्हाला माहिती असेल ते पण कळवा, तुमचं नाव पण आम्हाला कळवा आणि आमच्या टीमला कॉल करून पण नक्की ऑनलाईन पेढे आम्हाला पाठवा. ऑनलाईन पेढे पाठवा नक्कीच. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करण्यासाठी तुमच्या मित्रांना सजेशन नक्कीच देऊ शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा आणि अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.